डॉक्टर चेतन पाटील, स्त्रीरोग तज्ञ, डॉक्टर अर्चना पाटील, डॉक्टर योगेश कवठे हे आम्ही तिघं मिळून श्रीकृष्ण हॉस्पिटलचे ओनर्स आहोत. 2017मध्ये या हॉस्पिटल चालू केल्यापासून आपण जे मेडिकल स्टोअर होतं पार्टनरशिपमध्ये, भागीदारीमध्ये, त्यामध्ये जे व्यक्ती होते त्यांना आपण विश्वासाने मेडिकलचं बिझनेस करण्यासाठी इकडे जागा देण्यात आली होती. पण त्यांचे काही पैशांचा गैरव्यवहार, त्याच्यानंतर औषधांबद्दल गैरव्यवहार, या सगळ्या गोष्टींचा जेव्हा खुलासा झाला त्यांना रीतसर नोटीस दिल्यानंतर आपण त्यांना 1 महिन्याची नोटीस देऊन हॉस्पिटलमधनं काढण्यात आले. नवीन लायसन्सला आपण ॲप्लाय केलं होतं. 1 तारखेला आपण ॲप्लाय केलं होतं नवीन लायसन्ससाठी. लायसन्सला यायला वेळ लागत होता. या गोष्टीमुळे पेशंट्सची गैरसोय होऊ नये, जवळजवळ 150 ते 200 बालक, त्याच्यानंतर गरोदर महिला, एमर्जन्सी पेशंट्स यांची गैरसोय होऊ नये यासाठी काही एमर्जन्सी मेडिसिन्स आपण हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. याविरुद्ध काही व्यक्तींनी तक्रार केली आणि खोट्या तक्रारी किंवा अनावश्यक तक्रारी याच्यानंतर कारवाई घडवून आणली. ते कारवाई घडल्यानंतर जे काही औषधं जप्त झाले त्यासाठी आम्ही लीगल मार्गाने जे काही आहे ते फेस करायला तयार आहोत. पण या गोष्टींमागे त्यांचे उद्देश वेगळेच आहे. हॉस्पिटलला त्रास देणे, पेशंट्सचा दिशाभूल करणे, लोकांमध्ये संभ्रम पैदा करणे, या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला एवढंच फक्त एक सांगायचं आहे की हॉस्पिटल जे आहे आम्ही रुग्णांच्या सेवेसाठी उघडले आहे. हे हॉस्पिटल शहरापासून लांब आहे. लोकांची गैरसोय होऊ नये, औषधांबद्दल रात्री अपरात्री कोणाला पळता कामा नये, काही लोकांना त्रास होऊ नये, काही पेशंटचा जीव फार महत्त्वाचा असतो. या सगळ्या गोष्टींना काही त्रास होऊ नये यासाठीच आपण ही जी काही औषधी होती एमर्जन्सी ती आपल्या हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आली होती. या संबंधित जर कोणी काही पसरवत असेल चुकीच्या गोष्टी तर ते अत्यंत चुकीचं आणि खेदजनक आहे.